जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भातली सरकारकडून जरांगेंची मनधरणी असफल झाली। जरांगे 29 ऑगस्टच्या आंदोलनावरती अजूनही ठाम आहे। अंमलबजावणीसाठी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। उरलेली प्रमाणपत्र 28 ऑगस्टच्या आधी द्या अशी मागणी जरांगेंनी केली। सर्वच्या सर्व 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र द्या असंही जरांगेंनी आवाहन केलंय। अर्ज केलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असंही जरांगे म्हणतात। बघूया। मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आलेलं होतं। या सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांनी चर्चा सुद्धा केली आणि ही चर्चा अखेर असफल ठरलेली आहे। जरांगे पाटील अजूनही त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। 28 ऑगस्ट पर्यंत ज्या नोंदी आहेत त्या द्या, अन्यथा आंदोलन मी करणारच असा पवित्रा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी घेतलाय। अंमलबजावणीसाठी सरकारकडून जरांगे यांची मनधरणी असफल झालेली आहे। जरांगे 29 ऑगस्टच्या आंदोलनावरती अजूनही ठाम आहेत, कारण सरकारनं एक प्रकारे मनधरणी करण्याचा प्रयत्न जरांगेंचा केलेला होता। आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलेलं होतं, मात्र ही मनधरणी असफल झाली आहे। ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या। मला निपटारा काढायचा बरं का। पुन्हा पुन्हा सांगतोय मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिडिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय। मला ते सरकारला दाखवायचे हे पूर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून। आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या। आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे जे घराणे तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत, हे माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या। दरम्यान जरांगे पाटलांनी आंदोलनाबाबत फेरविचार करण्याची विखेंनी विनंती केली। अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी राहिल्याचं सुद्धा मान्य करण्यात आलेलं आहे। काही विघ्न संतोषी लोकांमुळे प्रक्रियेमध्ये विलंब झाला असंही विखे म्हणाले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणाची दखल घेतली गेली असंही विखे पाटलांनी सांगितलं। आम्ही त्यांना ते विनंती केलेली आहे की शासनाची भूमिका मांडलेली आहे। आम्ही आतापर्यंत केलेल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली, पण त्यांचे मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात जी चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे जे झारीतले शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो ते आहे, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण, समाजासाठी त्यांचा लढा आहे। निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे आता त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे। मागण्या मान्य होत आहेत, अंमलबजावणी होत नाही, म्हणून त्याचा